दूध न आटवता फक्त 15 ते 20 मिनिटात 25 ते 30 जणांसाठी दाटसर तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहूयात. तर त्यासाठी इथे मी 1 कप आणि 1/4 कप तांदूळ घेतलेला आहे. यासाठी शक्यतो भात चिकट बनणारा तांदूळ वापरायचा. इंद्रायणी तांदूळ सुद्धा वापरू शकता. वजनी प्रमाण म्हटलं तर 240 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे. 2 वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. ही खीर बनवण्यासाठी तांदूळ आपल्याला भिजत ठेवायची काहीच गरज नाही. तर एखाद्या चाळणीमध्ये हे तांदूळ काढून घेतले म्हणजे यातलं उरलेलं सगळं पाणी निथळलं जातं. त्यानंतर एखाद्या किचन टॉवेलवरती फक्त 5 मिनिटे फॅन खाली हे तांदूळ आपल्याला पसरून ठेवायचे आहेत. आता इथे मी 20 ते 25 बदाम घेतलेले आहेत. बदाम सुद्धा स्वच्छ धुवून घेतले. आता हे बदाम आपल्याला भिजवून घ्यायचे. तर त्यासाठी यामध्ये पाणी घेऊन आदल्या रात्रीच हे भिजत ठेवू शकता किंवा गरम पाणी यामध्ये घेऊन फक्त 10 मिनिटे भिजवून घेऊ शकता. फॅन खाली हे तांदूळ मी फक्त 5 मिनिटे सुकवून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घेतले. झाकण लावून फक्त 2 वेळा हे आपल्याला फिरवून घ्यायचंय. आणि हे पहा हा तांदूळ असा दरदरीत तयार झालेला आहे. यापेक्षा जास्त बारीक पावडर आपल्याला करायची नाही. आता कुकरमध्ये इथे मी 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे. यामध्ये हा दळून घेतलेला तांदूळ काढून घेतला. तुपावरती फक्त 2 ते 3 सेकंद हा तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे तांदळाला तुपाचा फ्लेवर मस्त लागतो. तांदूळ बारीक वाटून घेतल्यामुळे दुधासोबत छान एकजीव होतो आणि त्यामुळे खीर दाटसर बनते. आता यामध्ये आपल्याला तांदूळ व्यवस्थित बुडतील इतपत गरम पाणी घ्यायचे. तर साधारण 6 कप इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे. हे मिक्स करून घेतलं, झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यानंतर कुकर थोडासा थंड झाल्यानंतरच याचं झाकण काढून घ्यायचे. बदाम आदल्या रात्रीच मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. छान आता भिजलेले आहेत, याची साल काढून घेतली. गरम पाण्यामध्ये सुद्धा फक्त 10 मिनिटातच चांगले भिजतात. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बदाम काढून घेतले. यामध्ये पाव कप उकळून थंड झालेलं दूध घेतलं, याची पेस्ट करून घेतली. कुकरच्या 3 शिट्ट्यानंतर कुकर थोडासा थंड झालेला याचं झाकण काढून घेतलं. आणि हे पहा अगदी परफेक्ट हा भात शिजलेला आहे. तांदूळ बारीक वाटून शिजवून घेतल्यामुळे यातलं स्टार्च सुद्धा रिलीज होतं आणि त्यामुळे खीर सुद्धा दाटसर बनते. आता यामध्ये 2 लिटर फुल फॅटचं दूध घेतलेलं आहे. आता मंद आचेवरच दुधामध्ये हा शिजलेला भात आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. तर दूध आणि शिजलेला भात चांगला मिक्स झाल्यानंतरच यामध्ये बदामाची पेस्ट घालायची. एका हाताने बदामाची पेस्ट घातली, दुसऱ्या हाताने हे दूध ढवळत राहायचं. म्हणजे याच्या सुद्धा गाठी तयार होत नाहीत, छान सगळं एकजीव होतं. आता फक्त 5 ते 6 मिनिटे आपल्याला मंद आचेवरच हे शिजवून घ्यायचे. बदामाची पेस्ट घातल्यानंतर 5 मिनिटातच दुधाला छान दाटसरपणा येतो. आता यामध्ये 1 कप साखर घातलेली आहे. तुमच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर 7 ते 8 मिनिटे हे छान शिजवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये सुक्यामेव्याचे काप घेतले. इथे मी 7 ते 8 बदाम, 7 ते 8 काजू वापरलेले. 2 चमचे पिस्त्याचे काप आणि 1 चमचाभर वेलची पूड घेतलेली आहे. थोडंसं केशर घेऊन पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं. या वेळेमध्ये तांदूळ सुद्धा अगदी परफेक्ट शिजला जातो. ही खीर पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला आणखी दाटसरपणा येतो. गॅस बंद करून यावरती झाकण ठेवायचं आणि खीर पूर्णपणे थंड करून घ्यायची. आणि हे पहा पूर्णपणे ही खीर आता थंड झालेली आहे. दूध न आटवता मस्त दाटसर खीर बनून तयार झाली.